नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आता आषाढ महिना चालू झालाय तर मी गोड कापण्या तयार करणार आहे। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची ते पण बघूया। हे बघा, मी कापण्या करण्यासाठी सर्वात आधी का नाही मी एक वाटी गूळ घेतलेला आहे, असं चिरून घेतलेला आहे, म्हणजे किसून घेतलेला आहे बारीक करून। एक भांड घेतलेला आहे। आता या भांड्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे आणि ज्या वाटीने गूळ घेतलाय त्याच वाटीने मी एक वाटी पाणी ओतणार आहे। आता हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे, चांगला असा इरगळून घ्यायचा आहे। मी आता हे गॅसवर ठेवलेला आहे आणि जास्त आपल्याला काय उकळून नाही घ्यायचं, फक्त गूळ असा पूर्ण असा विरघळला पाहिजे त्यासाठी मी ठेवलेला आहे गॅसवर। आणि गूळ विरघळला ना लगेच बंद करून टाकायचं आहे बरं का। गूळ असा पूर्ण असा विरघळलेला आहे। आता गॅस बंद करून मी हे थंड पाणी होऊ देणार आहे, चांगलं असंच ठेवून देणार आहे। आता हे थंड होऊ देणार थोड्या वेळ, तोपर्यंत पिठाची तयारी करूया। ज्या वाटीने आपण गूळ घेतलाय ना त्याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ घ्यायचं आहे 2 वाटी। 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चांगलं चाळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडेसे हे बघा इलायची चिचून घेतलेले, तुम्ही यात बडीशेप सुंठ पण घालू शकताय। आमच्या घरात आवडत नसल्यामुळे मी नाही घातलेले। गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बरं का, म्हणजे चव छान येते। पोहे खायच्या चमच्याने मी 3 चमचे असे तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत, आणि याला चमच्यानं असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मूठ वळती का बघायचं बरं का। हे बघा चांगले असे मूठ झालेले। हे बघा एक फुलपात्र घेतलेलं आहे, गाळणी घेतलेली आणि गुळाचं पाणी आहे ना ते गाळून घ्यायचं, कारण यात खडे कचरा असतोय ना त्यामुळे हे असं गाळून घ्यायचं आहे पाणी। आता हे गुळाचं पाणी आहे ना यात थोडं थोडं करून ओतायचं। हे बघा इथं मी 2 चमचे रवा घेतलेला आहे, रवा टाकून घ्यायचा आहे। रव्यानं खुसखुशीत एकदम होते त्यामुळे मी थोडासा रवा टाकलेला आहे। हे बघा 2 चमचे बेसन घेतलेला आहे, बेसन पण टाकून घ्यायचं आहे। बेसनानं खूप छान अशी चव येते। आता हे सगळं जे आहे ना ते हाताने असं मळून घ्यायचं बरं का। आता हे सगळं मी गुळाचं पाणी यात टाकून घेणार आहे, हाताने असं चांगलं मळून घ्यायचं आहे बरं का। आषाढ महिना लागला काही करते ते घरोघरी तयारी असते करायची। गोड पुऱ्या, गोड शंकरपाळी, हे आपण गव्हाच्या कापण्या केले त्या गोड। जेवढं मी गुळाचं पाणी केलेलं ते सगळं ओतून घेतलेलं आहे आणि पीठ असं घटसर मळायचं आहे। आणि तुम्हाला लयच घट वाटलं, लय पातळ वाटलं तर तुम्ही त्यात पीठ टाकायचं, लय पातळ झालं तर। आणि लय घट झालं तर थोडं पाणी गरम करून लावून असं मळायचं, म्हणजे कोमट। हे बघा चांगलं पीठ असं मळून झालेलं आहे। आता ही 10 मिनिटं तरी झाकून ठेवायचं, म्हणजे आता आपण रवा टाकलेला आहे ना, रवा असा फुलतोय त्यामुळे मी 10 मिनिटं तर चांगलं झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटं झाकून ठेवणार। हे बघा 10 मिनिटं झालेले ते झाकून ठेवलं होतं। थोडंसं असं हे करून घ्यायचं,
मळून. आता याची चपाती मोठी लाटून घ्यायची आहे बरं का. हे बघा, हे 2 गोळे झालेले ते. हे बघा असे लाटून घ्यायचे. हे बघा मी आता याला डायमंड शेप देणार आहे. थोडंसं तिरकं करायचं आहे म्हणजे शेप बरोबर येते. पावसाळ्यात खायला लय मस्त लागते ते. आषाढ महिन्यात तर आवर्जून करते, सगळ्याच्या घरी करले जातात. हे बघा एवढी साईज आहे त्याची. आता काय करणार, तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. धूर निघूस तर नाही गरम करायचं, एक एक टाकून घ्यायचे ह्याच्यात. आणि हाय ह्याच्यावर नाही बरं का तळायचे, कमी गॅसवरच तळायचे ते. हे बघा आता ही अशा लाल तळून झालेल्या आहेत त्या मस्त अशा. आता हे काढून घ्यायचे ते एका ताटामध्ये. एका प्लेटमध्ये असे काढून घेणार आहे. लय पण पुढे जाऊ द्यायचे नाही त्या, ना परत काळे झार दिसते त्या. त्यामुळे लगेच लाल झाल्या का काढून घ्यायचे त्या. सगळ्या अशाच तळून घ्यायचे ते बरं का. जरी चिकटलेल्या असल्या तरी पण काय होत नाही, तेलात सुटसुटीत होते त्या. अशा प्रकारे गोड कापण्यात तयार आहे त्या. हे बघा तुम्हाला एक दाखवतो, हे करू नका. खुसखुशीत एकदम झालेले आहेत. एकदम खुसखुशीत मस्त अशा झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर सांगा.